पोचवायची आहे आमच्या आयोजन समिती सोबत। या मॅच मध्ये ड्रिंक ब्रेक नाहीये, लक्षात घ्या अंपास। 4 ओव्हरची मॅच आहे, फक्त इमर्जन्सी असेल तर मग मात्र आपण प्लेयर्सला पाणी पोचवणार आहोत। गेम ऑन, लेट्स प्ले। छोटी मोठी युद्ध आता संपली आहेत, आता लढाई होती सेमीफायनल। ट्रॉफी तर मिळाली आहे दोन्ही टीम्सला, 3 किंवा नंबर 4, बट चॅम्पियन बनायचे तर फायनल गाठायची आहे। पहिला बॉल मिड ऑनला, क्षेत्ररक्षक उपस्थित, एक सिंगल झाली आहे कंप्लीट। ऑन दी मार्क, बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळते टीम ब्राईट ब्रदर्स आंबेगाव, आणि आंबेगावची सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल। महेश आणि त्याच्या सोबतीनं सनी कथोरे सलामीला आलाय। आंबेगावसाठी टार्गेट काय सेट केलं असेल? स्वप्न मैदानावरती मोठी आहेत, किती धावा बनवल्या जातील पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना, आणि बॉलरसाठी ते टार्गेट पोषक असेल का, डिफेंड होईल का टीम ठुणेच्या विरुद्ध? अर्ध्या विकेटवरती टाकलाय, बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर कट अंदाजानं हाय तो चौकार। फलंदाज तुम्ही पाहताय सन्नी कथोरेच्या बॅट मधून आलाय। सलग 3 बॉल 3 चौकार, सलग 3 बॉल 3 षटकार, त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। सूरजी घुडे आदरणीय सरळगावचे, आणि विकेट हॅट्रिक साठी देखील त्यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे। अतिशय शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, पहिल्यांदा ज्यावेळी SPL आम्ही कव्हर केली सरळगावच्या माध्यमातून, त्यावेळी सातत्यानं सूरजदादा सोबत संपर्क राहिला। सूरजदादा, साईदादा असेल, चेतनदादा असेल, रोहन असेल, फार मोठा मित्रपरिवार सरळगावना दिला। आज मयूरदादा शेळके आपल्या सोबत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मोठं योगदान आहे, आणि मुरबाडमध्ये कधीही येऊ द्या त्यांची एकच टॅगलाईन असते, अर्ध्या रात्री काही अडचण असली पहिला कॉल मित्रा आम्हालाच आला पाहिजे। टीमची टोटल स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 1 ने पुढे जाते। मागच्या 3 बॉल मध्ये रन आले, धावफलकावरती 6, बॉल तयार आहे। लोवर फुल टॉस, मिड ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित, मिस फील्ड, बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे, लॉंग ऑफ वरनं पोहोचलाय, सेकंडचा कॉल, आणि 2 धावा देखील या ठिकाणी झालेत पूर्ण। धावफलक 2 ने पुढे जात आहे। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये एक चांगली सुरुवात मैदानावरती पाहायला मिळाली आहे। 8 धावा धावफलकावरती आहेत। नुसती स्वप्न बघून मिळत नाही, सक्सेस साठी प्रयत्न तगडे करावे लागतात, आणि आज ते प्रयत्न मैदानावरती करायचे त्या टीम्सला अशापेक्षा भरपूर साऱ्यात। या पाहूयात बॉटम लाईन ऑफ द एंड, टेबल टॉप कोण करेल आणि फायनल मध्ये इंटर कोण होईल, आंबेगाव की मैदानाच्या आतमध्ये टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजेच ओम साई ठुणे। टॉस जिंकला, फोल्डिंग करण्याचा निर्णय। सेमीफायनल मध्ये आंबेगावला घरच्या स्पर्धेत बॅटिंग साठी त्यांनी आमंत्रित केलंय। डावा स्टिकच्या बाहेर, अंपायरचा इशारा राहील व्हाईट बॉल। ब्राईट ब्रदर्स आंबेगावसाठी अनेक सारी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात। सलग 3 चौकारांसाठी 1001 रुपयाचा पारितोषिक आहे। आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि ब्राईट ब्रदर्ससाठी ज्यांचं मोठं योगदान असतं आदरणीय रमेशजी घरात, त्यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं अनेक सारी पारितोषिकांची रेलचेल होईल। चाफेवाडी टीमच्या कॅप्टनने रिपोर्ट करायचा। बॉल आता या फटका ऑन साइडला, मिड विकेटला चालला, चेस मोठा आहे, सिंगल कंप्लीट झाली आहे। सेकंडचा कॉल, डेंजर एंडला, थ्रो उशीर आला, आणि जर थ्रो लवकर आला असता तर रनआउटची विकेट कदाचित मिळणार होती, हे माहिती होतं त्या ठिकाणी टीममेट्सला। त्यामुळे ती चर्चा झाली आहे, बॉल हातामध्ये ठेवायचा नाही, आपल्याला थ्रो करायचा आहे, मागे बॅकअप आपल्याकडे, आपण प्रोफेशनल क्रिकेट आज मैदानावरती दाखवतोय। टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये जी स्कोरकार्ड वरती जाऊन पोहोचली आहे डबल डिजिट मध्ये 11 धावा धावफलकावर। अर्ध्या विकेट वरती टाकलाय आणि ओव्हर द बॉल हेड फटका सजवलाय, तिकडे देखील झाली आहे मिस्टेक, कॅच झाली आहे मैदानावरती ड्रॉप। आणि टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहताय पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती झाली आहे ती म्हणजे 13 धावा। मेघराजजी घुडे यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। अरुणजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। सध्या आपण पाहताय सलग 3 बॉल 3 चौकारांसाठी 1000चं पारितोषिक आहे, ते म्हणजेच रमेशजी घरात यांच्याकडनं आणि सूरजदादांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे जे सरळ गावचे आहेत। अगदी IPLच्या स्टेजवरती देखील इंडियन प्रीमियर लीगमध्ये मोठी पारितोषिकांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते। नुकताच IPLचा ऑक्शन सोहळा पार पडला आणि अगदी आपण पाहिलं ना सगळ्यात महागडा विकला गेला मतलब स्टॉक 24.5 CR
पर मॅच त्याची फी असेल. IPL ला ज्यावेळी तो उतरेल 1,76,00,000 आणि त्याच्या प्रत्येक ओव्हरची किंमत असेल 44,00,000 आणि पर बॉल 7,30,000 रुपयाचा एक बॉल IPLच्या धर्तीवरती टाकेल, जिथे 24.5 CR मध्ये तो विकला गेला. आणि IPLचं पारितोषिक किती असतं विनिंग टीमला? 20 करोड. फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला क्वालिटी शॉट, बॉल चालला सीमा रेषा बाहेर. स्वॅग से करेंगे आपका स्वागत. आणि चौकारानं वेलकम केलंय मैदानावरती. आपण पाहता गोलंदाज रोशन मुरबाडेचं. कालच्या दिवसामध्ये वैयक्तिक आपण 84 धावा सनी कोथरेच्या बॅटमधनं पाहिलेत. आतापर्यंत त्यांना बनवलेत 11. अजून काहीशा रनची त्याला गरज आहे. स्पर्धेतील 100 धावा बनवणारा फलंदाज सनी कोथरे बनणार का? प्रवास त्याचा धोक्यात आहे. लॉंग ऑनला कॅच होती, झाली आहे ड्रॉप, सुटलाय झेल, मिळालंय जीवनदान. आणि सनी कोथरे 2 धावेच्या मदतीने पुढे जाल. 1 शॉट आहे का? हो, अंपायरनं सांगितलं 1 रन शॉट. बॉलर्सनं अपील त्या ठिकाणी हलकंसं जरूर केलं. अतिशय चांगला निर्णय. प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर त्या ठिकाणी स्ट्रायकर अंपायरच्या भूमिका येतात. मुरबाडच्या माहितीसाठी स्वतः त्यांची एक प्रोफेशनल टीम डोंबिवलीच्या 40+ क्रिकेटमध्ये खेळते. त्या संघाचे ते संघ मालक म्हणून अनेक वर्ष आणि मेंटर म्हणून स्वतः काम करतात. अनेक वर्ष क्रिकेट देखील डोंबिवलीचं प्रसादजी सहस्त्रबुद्धे सरांनी गाजवलं. सेकंडचा कॉल आणि क्लोज कॉल होता, बट भरपूर वेगानं बॅट ग्राउंडिंग झाली आणि धावफलक 2ने पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती 20-20. थोडं फास्ट खेळा, क्षेत्ररक्षण करणारी टीम. वेळ थोडा मैदानावरती जास्त जातोय, बट म्हटलं जातं ना प्रसाद सर, मजबूरी या दूरी बना देती है जनाब, वरना कोई क्रिकेट से दूर होकर खुश नाही आहे. टीमची टोटल 2ने पुढे जाईल. धावफलकावरती धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात 20 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. आता कमबॅकची गरज होती आणि पाहायचं मैदानावरती ते कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळेल का? कारण जिंकण्याआधी जीत आणि हारण्याआधी हार या 2 गोष्टी मित्रांनो कधीच मानू नका. धावफलक 22च्या स्वरूपानं पुढे जात आहे. स्कोर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला 22. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती 2. आणि या सरासरीनं जर का तुम्ही मैदानावरती बॅटिंग करताय तर या ठिकाणी तुम्ही कमीत कमी 50+ जाऊ शकताय. ज्या अनुषंगानं सुरुवात मैदानावरती मिळाली आहे. पहिल्या षटकात आले 13, या षटकामध्ये आतापर्यंत आले धावा 9. शफल झाले, फाईन लेगच्या वरनं खेळायचं होतं. शॉर्ट फाईन लेगला बॉल स्टॉप केला जाईल. नामदेवजी गवळी जे उद्योजक आहेत त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. या मंचकावरती आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. ब्राईट ब्रदर्स ट्रॉफी आता अंतिम टप्प्यात आली आहे. याच्यासाठी केला अट्टहास, हा क्षण गोड व्हावा आणि याच देही याची डोळा, हा अंतिम आणि देखणा 16 आंबेगावकर चषकाचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 23 या आकड्यावरती 23. पॉवर प्ले मध्ये आल्या धावा 13. षटक सुरू मैदानावरती दुसरं. आतापर्यंत आले रन्स 10. अंतिम बॉल दुसऱ्या षटकातील, त्याच्यावरती एक सिंगल मेल आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 24 धावा धावफलकावरत. चला टीम मीटिंग नको, प्लीज फास्ट खेळा, कारण यानंतर आपल्याला फायनल देखील कमीत कमी 3 ओव्हर्स करायची आहे. आतापर्यंत 2 षटकांसाठी 8 मिनिटं तुम्ही वापरली आहेत आणि जितका वेळ आपल्याला जास्त मिळाला तर आपण 4 षटकांचा मेगा फायनलचा सामना कव्हर करू शकतोय. कारण अजूनही आपल्याकडे वेळ आहे. 5 वाजलेत बरोबर. आणि या मॅचमध्ये जर तुम्ही 40 मिनिटांमध्ये 2 इनिंग संपवताय तर नक्कीच आपल्याला फायनलची मॅच 4 षटकांची खेळवता येईल. नामदेवजी गवळी जे उद्योजक आहेत त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. धावफलकावरती धावा 2 षटकं संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात ज्या जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ब्राईट ब्रदर्स आंबेगावचा, दुसऱ्या बाजूला आपण पाहताय ओमसाई ठुणे टीमचा. हारता ओ है जो शिकायत बार बार करता है, जीतता ओ है जो कोशिश 1000 बार करता है. कारण बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही, कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि सोबत चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य जगण्याची मजा येत नाही. आणि क्रिकेटच्या पटलावरती संघर्ष नसेल तर प्रेक्षकांना ती मॅच पाहायला आवडत नाही. त्यामुळे क्लोज इन्काउंटर पाहायला इथे प्रत्येकाला आवडेल. रफ अँड रफ, नेट टू नेट अशा मॅचेस आज प्रत्येकाला अनुभवायच्या आहेत. रनआउटची होती संधी, थ्रो बरोबर आला नाहीये, त्यामुळे एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल.
एका सिंगल नंतर स्कोर लेग बाईजनं पुढे सरकतोय. टीमची टोटल आहे 25. प्रत्येक जण आज स्वप्न घेऊन आला, कोणा आपल्या गावासाठी, कोणी आपल्या प्लेयर्ससाठी, कोणी आंबेगावची ट्रॉफी जिंकण्यासाठी. तर आंबेगाववाले उतरलेत मैदानावरती आपल्या घरच्या स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी. हसत जगा, आयुष्याचा हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. ते वन्स मोर नाहीये, झुंज द्यायची आहे फक्त विजयोत्सव पाहण्यासाठी. आणि ती झुंज, ती चिकाटी, तो संघर्ष मैदानावरती पाहण्यासाठी जो प्रेक्षक वर्ग आलाय, त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं आंबेगावकर चषक 2023 दुसरं पर्व. आणि ज्या पर्वावरती आहे आज ब्राईट ब्रदर्सला गर्व, असं एक अभिमानास्पद सोहळा अंतिम टप्प्यामध्ये येऊन थांबलाय. कारण आयुष्याच्या चित्रपटात कोणता क्षण पुन्हा येत नाही, म्हणून प्रत्येक क्षणात आनंद घेत जा. लॉफ्ट करायचं होतं मिड विकेटच्या वरनं, सिंगल कंप्लीट आहे. डायरेक्ट हिटचा कॉल आणि नाही जमला त्या ठिकाणी बॉल असला. जर डायरेक्ट हिट आलं असतं तरी देखील इकडे विकेट फारशी धोक्यात नव्हती. भरपूर लवकर या ठिकाणी सिंगल कंप्लीट करताना आपण दोन्ही बॅटर्सला पाहिलं. नामदेवजी गवळी जे उद्योजक आहेत त्या सोबतीनं ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पष्टे यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. तर अर्जुनजी पष्टे यांना देखील विनंती आहे, आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 10 क्रिक लाईव्ह सोबत मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा जोडला गेला. स्वागत आहे मित्रांनो आपलं देखील. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅटची लागली आहे लीडिंग एज, सोपा साधा झेल एसटी रक्षकानं मैदानामध्ये सोडलाय. एसटी रक्षक हा मॅचचा केंद्रबिंदू असतो. इथे विकेट टाकायची होती, सॅक्रिफाईस करायची होती. बॅटमधनं रन्स येत नाही आहेत. आंबेगावचा पिंच हिटर पिंटू, त्याला मैदानाच्या आतमध्ये आणायचं होतं प्रवीण, आणि बॅटिंगसाठी तो मैदानावरती पोहोचलाय. नंबर 3 वरती नॉन स्ट्रायकर एंडला विकेट गेली आहे. रनआउट झालेत बॅटर्स, आपण पाहताय ते म्हणजेच महेश. चला एक सन्मान मंचकावरती आपण करूयात. आदरणीय नामदेवजी गवळी त्यांचा सन्मान केला जाईल. भरत घरत यांच्या शुभ असं. आज मैदानावरती आल्यानंतर मुरबाड क्रिकेट मी फार जवळून पाहिलं. तुम्हाला भरपूर मेहनत मित्रांनो अजून करायची आहे. ज्या अनुषंगानं तुम्ही फिल्डिंग करताय, बॉलिंग करताय, बॅटिंग करताय, प्रत्येक प्लेयर्सला जर एक चांगलं क्रिकेटर बनायचं ना तर गोलंदाज म्हणून एक गोलंदाज निवडा, आणि जर तुम्ही फलंदाज आहात तर एक फलंदाज निवडा, आणि जर तुम्ही ऑलराऊंडर आहात तर एक ऑलराऊंडरला फॉलो करा. तो काय करतोय, मला त्याच्यासारखं करता येईल का, किंवा तुमची शैली कुणासोबत मॅच होतं त्या प्लेयर्सला तुम्ही फॉलो करा आणि त्याच्याकडनं व्हिडिओज बघून अनेक साऱ्या टिप्स शिकत राहा. क्रिकेटचं स्किल डेव्हलप करा, कारण येणाऱ्या काळामध्ये मुरबाडच्या क्रिकेटची ती गरज आहे. कारण सध्या मुरबाड अजूनही त्या स्टेजला आहे की आपण जर शहापूरचं क्रिकेट मागच्या काही वर्षाआधीचं पाहिलं तर अलीकडच्या काळात शहापूरमधनं बेस्ट ऑफ बोरशेती आहे. त्या सोबतीनं आपण पाहता ती म्हणजेच टीम गोटेघरला आपण पाहता, अलीकडच्या काळात धसई असेल, अशा अनेक साऱ्या टीम शहापूर बेल्टमधनं येऊन रायगड टेनिस बॉल, कल्याण डोंबिवली, भिवंडी, पालघरचं क्रिकेट गाजवतात. बट अजूनही मी म्हणेल की मला ती टीम सापडली नाही की ज्या टीमला मी म्हणू शकतो की आज तुमच्यासाठी एक पुरस्कार आहे, तुम्हाला येऊन फक्त मुरबाडच्या बाहेर खेळायचं आहे. तर एक अशी तरी टीम कमीत कमी मी म्हणेल MGCAच्या माध्यमातून तयार व्हावी. हे MGCAचं देखील ड्रीम असेल की मुरबाड तालुक्याच्या बाहेर जाऊन मुरबाडकरांच्या अभिमानासाठी ग्रामीणचं क्रिकेट खेळताना ती टीम सांगेल ना, आम्ही गावासाठी, आम्ही क्रिकेटसाठी मेहनत करतोय मुरबाड तालुक्याच्या नावासाठी. त्या टीमचा शोध मागचे 2 दिवस होता, बट कुठेतरी मी खंत व्यक्त करेल की अजूनही हवी तशी टीम मैदानावरती सापडली नाही. मला आजही आठवतं मी गोटेकरला पाहिलं होतं धसईच्या मैदानावरती, आणि गोटेकरला फर्स्ट टाइम इन्व्हाइट केलं. अगदी रायगड आणि ठाण्याच्या बाउंड्रीवरती एक गाव नागाव, तिथे पहिल्यांदा गोटेकर टीम आली आणि 51,000 रुपयाची फायनल पहिल्यांदा जिंकली. सेकंड टाइम गोटेकर आली, 1 लाखाचं टायटल जिंकलं. थर्ड टाइम गोटेकर आली तर सेमी फायनलिस्ट होतं. त्यानंतर बोरशेतीचा प्रवास सुरू झाला. अलीकडच्या काळात आपण धसईला पाहता. मी म्हणाल मुरबाडच्या क्रिकेटला अजूनही मेहनत करायची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ग्रामीणचं प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं आहे, त्यासाठी तुम्हाला लॉट्स ऑफ हार्डवर्क करावे लागतील. विश यू ऑल द बेस्ट. स्वतःला स्वतःमध्ये शोधत राहा आणि तुमच्या आतमधले तारे, अर्थातच तुमच्या आतमधला स्टार कुठे हरवलाय त्याला एकदा बाहेर काढा, कारण इतकंच फक्त तुमच्यासाठी दर्द गम डर जो भी है बस तुम्हारे अंदर है. खुद के बनाए पिंजरे से एक बार बाहर निकल कर तो देख लो, आपके अंदर भी एक सिकंदर है. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू फॉर युअर ड्रीम्स, फॉर युअर टीम. आणि आजच्या दिवसाची चॅम्पियन कोण, लक्ष त्या गोष्टीकडे देखील आपल्या प्रत्येकाचं लागलंय. टीमची टोटल सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28 आणि 28ला विकेट गेलेत मैदानावरती 2. बॅटिंग ट्रॅकवरती फलंदाज आता सज्ज झालाय प्रवीण विदे. पिंच हिटर आहे,
स्लॉगर बॅट्समन फटका फसलाय. बॉल अनकॉटची संधी कॉल केलाय की मी घेतोय. झेल सुटलाय. ह्या लॉलीपॉप कॅच असतात. खरं तर ह्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही सहजच कॅरी करत असता. मॅचचं प्रेशर हँडल करायला शिका. सेमीफायनलची मोठी मॅच, त्यामध्ये मिस्टेक करून चालणार नाही. कारण तुमची एक मिस्टेक तुमच्या 11 खेळाडूंना त्या सोबतीनं हजारो पाठीराख्यांना मैदानावरती पराभवाचा धक्का सोसण्यास भाग पडते. त्यामुळे छोट्या छोट्या चुका सुधारायला शिका. समोर आहे ना तुम्ही सिद्धगडचा एक मोठा पहाड पाहताय, मात्र माणसाला त्या डोंगरानं ठेच कधीच लागत नाही. छोटे छोटे दगड असतील ना रस्त्यात, त्यांना ठेच तुम्हाला अनेक वेळा लागेल. मायनर मिस्टेक तुम्हाला स्टॉप करावं लागतील, इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. बिकॉज सक्सेस इज अ जर्नी, नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट हार्डवर्क, यू गॉट अ सक्सेस. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? फलंदाज हिट विकेट झालेत. हिट विकेट की रनआउट अंपायर? हिट विकेट आहे. वाईट बॉल असेल, 1 रन एक्स्ट्रा मिळेल आणि एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जाईल 3-0. अनेक वेळा आपण पाहतो हिट विकेट झाल्यानंतर जर का वाईट बॉल असेल, भरपूर अशा टीम्स असतात अंपायर्सला विचारण्यासाठी जातात की हिट विकेट झालाय, मग वाईट बॉल तो कसा काय? मग तो वाईट बॉलच अकॉर्डिंग टू रूल दिला जातो. नो बॉल असेल तर तिकडे मात्र हिट विकेटची विकेट देखील नाही दिली जात. मग जर का तो वाईट बॉल असेल, तो वाईट बॉल तिथे एक्स्ट्रा रन आणि एक अतिरिक्त चेंडू तुम्हाला मैदानावरती हाताळावा लागेल. धावफलक 1 ने पुढे गेलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतीये, जी धावफलकावर जाऊन पोहोचली या क्षणाला 3-0. 30 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागलेत. गौरव घरत बॅटिंगसाठी आलाय नंबर 5 वरती. मॅच मध्ये परत आणेल का आंबेगावला? कारण या षटकामध्ये प्रथमेश कमबॅक करतोय. चांगला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केला. सिंगल कंप्लीट आहे. सेकंड देखील बनू शकते. निघाल्यात. नकार केला तिकडे, कारण स्टंप एंडला बॉलर्सला त्या ठिकाणी बॅकअप आलं, त्यामुळे इकडे नकार केला. माहिती आहे दोन्ही बॅटर्सला. सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे. आणि जीवनाच्या पटलावरचा संघर्ष जसं प्रत्येकाला हवा असं वाटतो, अडचणी यायला की प्रत्येकाला वाटतं की त्या एकदाच्या संपून जाव्यात, बट त्या संपण्यासाठी काहीशी हालचाल तुम्हाला करावी लागते. कारण जसं पाण्यामध्ये उतरल्यानंतर जोपर्यंत पाणी आपल्या मानेपर्यंत ना, त्याचा आनंद प्रत्येकाला मिळतो. मग तेच पाणी ज्यावेळी नाकापर्यंत पोहोचतं ना, त्यावेळी तुम्हाला पोहायची तयारी अर्थातच संघर्ष करावा लागतो. त्यामुळे आयुष्याच्या वळणावरती आज इतकंच, कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनूनच जन्माला घालतो, पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये धावफलकावर, जी आपण पाहताय सध्याच्या घडीला स्कोर जाऊन पोहोचलाय. 2 बॉलचा खेळ झाल्यानंतर 2 सिंगल 2 व्हाईट बॉल 32 रनात. शफल होऊन 360 स्टाईल खेळायचं होतं. हा देखील डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉल. दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा, साई स्पोर्ट्स सरळगाव आणि ग्रामस्थ मंडळ वडवली आयोजित दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा साई किरण 11 एक भव्य दिव्य स्पर्धा तुमच्यासाठी घेऊन येते. ना नावासाठी ना पैशासाठी, एक दिवस गावासाठी भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल. सूरजदादा आणि त्यांच्या साई किरण 11 नवापाडाच्या वतीनं. स्टे ट्यून. ऑन साइडला फटका लाजवाब. बॉल चालला मिड विकेटला. घुटना टेक ए सिक्सर देख आणि बॉल मैदानाच्या बाहेर. व्हेरी मच नीडेड सिक्सर. 6 धावा. षटकारांना फ्लाय झाला वेगानं. वाईट बॉल्स दबाव टाकतात बॉलर्स वरती. मागच्या 3 बॉल मध्ये खर्च केले धावा आतापर्यंत 11, त्यामध्ये एकच षटकार आहे. वाईट बॉल किती आहेत? 3. एक्स्ट्रा रन भरपूर साऱ्या खर्च झाल्यात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाज होता 912 ओव्हर्स मित्रांनो त्यांनी टाकले. विचार करा 912 ओव्हर 5472 बॉल त्यानं टाकले. मात्र त्याच्या कारकिर्दीमध्ये वाईट बॉल त्यानं कधीही टाकला नव्हता. आणि त्या गोलंदाजाचं नाव होतं मायकल ओल्डिंग. इथे गोलंदाज व्हाईट बॉल टाकतोय, त्यानंतर षटकारावरती षटकार खातोय. ज्याला पण नमक आणि मैदानावरती बॅटिंग लाजवाब सुरू आहे. लगातारचे 2 षटकार प्रवीण विदेच्या बॅटमधून आलेत आणि स्कोर फ्लाय झालाय. धाव फलकावर 45 धावा. एक सन्मान मंचावरती आपण करतोय. आदरणीय काशीनाथ काका कुर्ले यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं आणि तसेच विनायकजी म्हसे
मारसे यांना विनंती आहे आपण देखील या मंचावर. आणि सलगचा तिसरा षटकार आला तर साई किरण नवापाडाचे सर्वा सुरेश घोडे यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज. आणि हा आलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय सलगचा तिसरा षटकार. लिव्ह इन टॉप आंबेगाव मैदानावरती इतकं सांगतीये जसं ऑस्ट्रेलियामध्ये हे तितकंच कठीण आहे. आणि अजून 500चं पारितोषिक आलंय संदीपजी घरत यांच्याकडनं जे उद्योजक आहेत आणि ते दिले जातील फलंदाज प्रवीण विधेला ज्यानं लगावलेत मैदानावरती 3 बॉल 3 षटकार. 1000 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी ते जमा झाला. स्कोर 51. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. यानंतर एक फील्ड तुम्हाला 38 सर्कलच्या अगदी आतमध्ये घ्यायचा होता. मग शेवटचं षटक सुरू आहे. चला काही हरकत नाहीये. सेमीफायनलची एक मोठी मॅच आहे. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. शेवटचा बॉल लेफ्ट केलं जाऊ दिलं आणि मग त्या ठिकाणी घडलं काय तर विकेट गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. डाव संपलाय. मैदानावरती पहिला एक झेल तुम्ही सोडला ज्या फलंदाजाचा त्यालाच तुम्ही दिलं जीवनदान आणि त्यानं तुम्हाला किती मारले षटकार तर लगातार 3. 51 झालेत. 52 धावेचं लक्ष मैदानावरती पार करायचंय. मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये काहीसा बदलाव आपण जरूर करणार आहोत. मग त्याआधी व्यासपीठावरती काही सन्मान पूर्ण केले जातील. आणि एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. फायनलमध्ये एंटर झालेली टीम आहे ती म्हणजेच आपण पाहिली आहे चाफेवाडी तर आपल्याला या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. स्वप्नील सुरोशी यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा पारितोषिक आलाय सलगच्या 3 षटकारांसाठी जे मैदानावरती लगावलेत. बॅटिंग करताना बॅटर्स आपण पाहिलं प्रवीण विधेला. आणि मॅच मैदानावरती सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल लक्ष जरूर मोठं. मुश्किलों से भाग जाना आसान होता और पहलू जिंदगी का एक नया इम्तिहा होता है. डरने वाले को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहा होता है. आणि ते लढाई करावी लागेल. ओमसाई ठुणे क्रिकेट संघाला 500 रुपयाचं अजून पारितोषिक आलंय आणि ते पारितोषिक आहे विनायक दादा म्हारसे यांच्याकडनं आणि ते दिलं जाईल ते म्हणजेच प्रवीण विधेला. रमेश दादा घरत यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि टोटल आता ऑर्गनायझर्सकडे ते जमा आहे. त्यांना माहिती आहे जरी आज ते त्याला मिळणार आहेत रात्री पार्टी आपल्यालाच करायची त्यामुळे अर्धा हिस्सा त्यांनी ऑलरेडी कट करून घेतलाय. तर प्रवीण विधे आम्ही तुम्हाला सांगतो टोटल किती झालेत. सूद के समित आपको वसूल करना है 2000 रुपये तुमच्यासाठी आज या ठिकाणी जमा झालेत. बिकॉज अंडर प्रेशर मॅच होती. टीम अडचणीत होती. 3 ओव्हर्स रनसाठी संघर्ष सुरू होता. त्यानंतर मैदानावरती 23 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये कुठून काढल्या. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव आवाज यानंतर आपल्या समोर तुम्हाला ऐकायला मिळेल. चला या आपण कंटिन्यू जाऊयात मॅच मध्ये. 4 षटक 52 धावा सरासरी प्रति षटकामागे 13.00 बनवल्या जातील. हो बनवल्या जाऊ शकतात. थांबवल्या जातील. हो थांबवल्या जाऊ शकतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत ना याच मैदानावरती आहेत. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव की मैदानावरती टीम ओमसाई ठुणे. लढाई झाली आहे सुरू. बॉल तयार आहे. पहिला बॉल लाजवाब. या बॉलर्सच्या अगेन्स्ट आज रन्स बनवणं कुठेतरी डिफिकल्ट आहे. ज्या अनुषंगानं
त्याची उंची आहे, त्याच्याकडे वेग आहे. रिलीज पॉईंट पहिल्याच बॉलवरती पॉवर प्लेमध्ये व्ही शेपमध्ये फील्ड सेटअप करून त्यानं टाकलेला यॉर्कर हा त्याच्याकडे अट्रॅक्ट करून गेला आणि पाहता क्षणी प्रेमात पडावं असा काही रिदम या रनवे ट्रॅकवरती गोलंदाजाचा तुम्हाला पाहायला मिळतो, ज्याचं नाव आहे प्रवीण विदे, ज्यांना बॅटिंग करताना मारले 3 षटकार. ऑलराऊंडर आंबेगावच्या पाठीचा विजयाचा कणा, त्याचं नाव प्रवीण विदे. हाफ ट्रॅकर तेच तर राखीपट बीट, फाईन लेग बीट, बॉल चालला लॉंग बाउंड्री लाईनच्या जवळ आणि जोपर्यंत उचलून फेक केली जाईल तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आहे 3 धावा. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, त्यानंतर आली आहे डबल. 2 बॉलचा खेळ झाला, 2 बॉलमध्ये रन स्कोर कार्ड वरती 3. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण विदे आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी आलाय टिलक मुरबाडे. प्रचंड वेगानं टाकलाय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, कलेक्ट नाही झाला बॉल यष्टीरक्षकाकडनं आणि अपील जरूर झालं. तो क्रशर होता आणि इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ, त्यामुळे इथे नॉट आउट घोषित करण्यात आलं. पायांच्या मधून गेला 22. ओके चला मग कहाणी खतम. लेग बिफोर विकेटचा प्रश्नच येत नाहीये. एक सिंगल ऍड केली जाईल, धावफलक 1ने पुढे जाता. टीमची टोटल स्कोर कार्डवर 4 धावा. सुरुवात मोठी करावी लागेल कारण लक्ष मैदानावरती आहे. 52 धावेचं सेमीफायनल मैदानावरती तुम्ही खेळत आहे. गोलंदाज तयार आहे. बॅकफुटला जाऊन कट केलं ऑन द टॉस. खरं तर स्क्वेअर कट करायचं होतं, लेट झाले. पडल्यानंतर बॉल इन कटर आत आला आणि त्या ठिकाणी बीट करून गेल्या फलंदाजाला. भरपूर सारं प्रेम आंबेगावकरांनी दिलं, मुरबाड तालुक्यानं दिलं, क्रिकेटच्या सगळ्या टीम्सनं दिलं. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आज पुन्हा एकदा या हंगामामध्ये मुरबाडमध्ये येऊन भरपूर अभिमान वाटला. हळूहळू का होईना MGCA सोबत मुरबाडचं क्रिकेट प्रोग्रेस करत आहे. असंच वाटचाल करत राहा आणि फेअर गेम काय ते इकडे आल्यानंतर जरूर पाहायला मिळालं. असंच आपल्या गावासोबत, आपल्या टीमसोबत, आपल्या संघटनेसोबत प्रामाणिक राहा. येईल दिवस तुझाही मित्र, फक्त जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा, संघर्ष करायला कधी विसरू नको. कारण हे ग्रामीण क्रिकेट जे खेळलं जातं गावाच्या नावासाठी, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. इथे पडझड, संघर्ष, कधी आनंद कधी अश्रू, हे सगळं आम्ही अनुभवतो फक्त गावाच्या नावासाठी. बॅकफुटला गेले, जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरला उडवला, एक सिंगल कंप्लीट आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळणार. डायरेक्ट हिट झालाय, गरजेचं नव्हतं. अजून एक एक्स्ट्रा आता बनेल आणि 2 रन्स त्या ठिकाणी आता झालेत कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 7 धावा. षटक मैदानावरती आपण पाहताय या ठिकाणी पहिलं संपलंय. 18 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. जिंकण्यासाठी अजूनही येणारे 18 चेंडू आणि मैदानावरती धावा बनवायच्यात त्या म्हणजे 45. लक्ष 52चं फास्ट खेळ आंबेगाव. फायनलची मॅच तुमची वाट पाहत आहे. 18 चेंडू 52 धावा बनवायचे असताना आलेत 7. आता बाकी आहेत 45. अफाट मोठ्या प्रेक्षकांच्या संख्येनं आज आंबेगावकर चषकाची सेमीफायनल रंगताना आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात फायनलची मॅच सुरू होईल. पहिल्या षटकासाठी वेळ या ठिकाणी तुम्ही वापरलाय. या ठिकाणी आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतील. 4 मिनिटं 24 सेकंद आतापर्यंत तुमचा वेळ संपलाय, त्यामुळे थोडं फास्ट खेळा. एक्स्ट्राचा वेळ आपल्याकडे नाही आहे. 20 मिनिटं 4 षटकांमध्ये अगदी या ठिकाणी वापरायची आहेत. फास्ट खेळा टीम आंबेगाव. रोशन यानंतर कदाचित मैदानावरती फायनलला बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडू शकतो. सगळ्यात जास्त तेच टेन्शन आहे ऑर्गनायझरला. सगळीकडे आपण जिंकलोय, कदाचित आता ऑर्गनायझर म्हणत असेल सूर्यदेव काही काळ आज आपल्यासाठी एक्स्ट्रा थांबला तर मग तर त्याचं काम ते नाही आहे. तो वेळेवरती येणार, वेळेवरती जाणार. सकाळी आशेचं किरण मावळताना कोणाला आनंद, कोणाला अश्रू क्रिकेटच्या मैदानावरती देऊन जाणार. फक्त एकच सूर्याकडनं आयुष्यामध्ये शिकवा, ना उगवण्याचा माज ना मावळण्याची लाज. बॉल तयार. बॅकफुटला जाऊन गलीमधनं काढलाय बॉल, चाललाय थर्ड मॅनला. आउटफील्ड तिकडे फास्ट प्रयत्न करतात क्षेत्ररक्षक. स्टॉप केला बॉलला. सिंगल कंप्लीट आहे. 2 कंप्लीट झाले. तिसरीचा कॉल. थ्रो रॉंग एंडला, जिथे यायला होतं ऑन अ बॉलर ऑन अ कीपर.
दोन्हीकडे नाहीये. अर्ध्यावरती आलेला थ्रो, त्यानंतर झालेला कॉल यस आणि 3 रन्स या ठिकाणी झालेत कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये 3 धावेच्या मदतीनं. धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे, जे स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलंय आतापर्यंत 10 धावा. रास्ता भी जानता हूँ, चलना भी जानता हूँ, मैं आग हूँ, तबीयत से जलना भी जानता हूँ. मुझे मोम न समझो, जो झटके पिघल जाऊंगा. मैं वो किरण हूँ जो डूब कर निकलना भी जानता हूँ. एक असा तरी फलंदाज हवाय जो या अडचणीतनं बाहेर काढेल. अडचणी अजून वाढतील. मिड विकेटला बॉल, डाऊन दी बॉल फिल्डर, सोडलेला झेल. 90% कॅचेस ड्रॉप झालं. जितकं मी क्रिकेट या स्पर्धेमध्ये पाहिलं, एक मात्र अशी जागा आहे क्रिकेटमध्ये जिथे कधीच मिस्टेक करू नका, आणि ती आहे फिल्डिंग. जरी तुम्ही बॉलिंग करत नाही आहात, बॅटिंग करत नाही आहात, एक चांगल्या फिल्डिंगच्या जोरावरती देखील तुम्ही गेम चेंजर बनवू शकता. त्यामुळे बॅटिंग बॉलिंगची प्रॅक्टिस जितकी आवडीनं करता ना, तितकी फिल्डिंगची प्रॅक्टिस देखील मित्रांनो नक्की करत चला. त्याचा फायदा मैदानावरती तुम्हाला मिळेल. नुकतीच सोडली आहे कॅच, त्यानंतर बॅटर सांगतो मैदानावरती त्याची किंमत मोजावी लागेल. फायनली बॉटम लाईन ऑफ द एंड एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकदा टाळ्या जरूर व्हायला हव्या. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. गौरव धावफलक 2 ने पुढे जातं, 1 ने पुढे जातं. 12 या आकड्यावरती 3 धावा गौरवनं त्या ठिकाणी वाचवलं. चांगली बॅटिंग करताना आपण पाहिलं प्रवीण विदेला. गोलंदाजी देखील त्यानं तितकीच चांगली केली. सन्नी कतोरेच्या माध्यमातून देखील एक चांगलं योगदान 14 धावेचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि तो सन्नी कथोरे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. अजून एक डॉट बॉल, दबाव वाढत चाललाय. चाफेवाडीचे कॅप्टन आपण टॉससाठी येऊन रिपोर्ट करायचं आहे. थोड्याच वेळात मैदानावरती फायनलची मॅच सुरू होईल. या मॅच मधला विजेता संघ फाईट करताना पाहायला मिळणार, तो म्हणजेच टीम चाफेवाडीला. ती टीम कोणती आहे? आंबेगाव की मैदानावरती ओमसाई ठुणे? हाफ ट्रॅकर फटका लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या दिशेनं, आणि रोशननं टिपली आहे कॅच. क्लीन कॅच, विकेट मिळेल, फलंदाज बाद होतील. आणि रोशन सांगत असताना चांगली फिल्डिंग पाहिजे, माझ्याकडे एकदा बॉल तरी येऊ दे. आणि त्यानंतर एक हाय स्टँडर्ड कॅच, आणि रोशनला 500 रुपयाचं पारितोषिक रमेश घरा त्यांच्याकडनं. ऐकलं लवकरच आता अयोध्येला जे स्वप्न होतं तमाम हिंदू बांधवांचं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. श्री राम मंदिर तयार होतं. छत्रपती शिवरायांचा संघर्ष भगव्यासाठी, प्रभू श्रीरामाचा संघर्ष धर्मासाठी आणि हिंदुत्वासाठी, हिंदू धर्मासाठी आपण नेहमीच पाहिलाय. आणि त्या संस्कृतीचे आपण वारसदार. जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की हे नाव ऐकल्यानंतर अगदी एक वेगळी शक्ती मिळते, आणि त्या शक्तीचा संचार ह्या नावांमधनं होतो. इथे लगातार 2 विकेट बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्कोर कार्ड वरती धावा झालेत. मैदानावरती 12 रन बाकी आहेत, तिथनं 40. मॅच अजूनही संपली नाहीये. ओमसाई ठुणे देखील एक अशी टीम आहे कधीही पलटवार करणं जाणती आहे. अतिशय चांगलं सॉन्ग तुम्ही ऐकलं. आज ब्राईट ब्रदर्स सगळे मित्र एकत्रित येऊन आंबेगावचं नाव कसं मोठं केलं जाईल असं पाहिलेलं स्वप्न आज त्यांनी सत्यामध्ये साकारलं. मयूरजी शेळके यांची मॅनेजमेंटमध्ये मिळालेली मेहनत, मॅन फ्रॉम वडवली, त्यांचं देखील तितकंच आपण आभार व्यक्त करूयात.
व्यासपीठावरती आपण आमंत्रित करतो. थोडाच वेळ त्या ठिकाणी शुभागमन होणार आहे आपल्या मुख्य मंचकावरती. आदरणीय अभयदादा कुर्ले यांचं, त्यांचं देखील करू आपण हार्दिक स्वागत. या मंचावरती आपलं वेलकम आहे. त्यांच्या सोबतीनं मोहनजी कथोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण देखील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत है. 12 बॉल 40 रन. सपने उनके ऊंचे होते हैं जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. बॅकफुटला गेले, वाईट ट्रान्सफर करत रूम क्रिएट केला. स्क्वेअर कटचा एक सुंदर फटका, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. समीकरण मैदानावरती आता बदलत आहे. येणाऱ्या 11 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि तुकारामजी बांगर यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 11 बॉल आणि जिंकण्यासाठी करायच्या धावा 39. लग गई आग जमाने में तो बचा क्या है, अगर बच गया मैं फिर तो जला क्या है. मेहनत से यह सब कुछ मिलता है. टीम 2 ने इन हाथों की लकीरों से रखा क्या है. हारलात तरी चालेल बट लढलात कसं ना याची चर्चा व्हायला हवी. आणि जर ते प्रयत्न झाले 11 बॉल 39 मैदानावरती बनवल्या जाऊ शकतात. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, ऑन साइडला फटका, बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि हा आलाय एक दमदार षटकार. संघर्षाचा शंखनाद करणारा फटका आणि 6 धावा मिळतील. समीकरण चेंज. 10 बॉल 33 ची गरज. दहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 रनची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 1-2 मोठे फटके अजून आले ना तर पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं. कारण अडचणी अनेक, पर्याय संघर्ष तो फक्त एक. आणि गाजवायचं आहे मैदान, गाजवायचं आहे गावाचं नाव, तर लढावं लागेल, फाईट बॅक करावं लागेल. 10-33 ची गरज. लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉडी लाईन शरीरावरती आदळला. लेग स्टीमला मिस करत होता, त्यामुळे अंपायर्सकडे कुठेही अपील झाली नाही. एक सिंगल मेल लेग बाईच्या स्वरूपात एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धाव फलकावरती 20 धावा. जुनी 9 चेंडू आणि 32 धावेची गरज आहे. 9 चेंडू 32 धावा बनतील का, वाट पाहून चालणार नाहीये. कारण आयुष्यामध्ये वाट पाहणाऱ्याला तितकंच मिळतं जितकं प्रयत्न करणारे सोडून देतात. जिंदगी में इंतजार नहीं कोशिश कीजिए जनाब, क्योंकि इंतजार करने वालों को उतना ही मिलता जितना कोशिश करने वाले छोड़ देते. अजून एक डॉट बॉल आणि त्या सोबतीनं रनआउटची विकेट. फलंदाज बाद. धक्का मैदानावरती लागला 3रा आणि बाद झालेत फलंदाज अविनाश मुरबाडे. अशी पण हे 2 सॉन्ग ऐकले, मला वाटलं आता काहीतरी चेंजेस वाटतंय डीजे बॉक्समध्ये. आता मयूरदादा शेके तिकडे उपस्थित आहे, माहिती आहे माहोल बनलाय आणि आता मोटिवेशनल सॉंग्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच ब्राईट ब्रदर्सला विनंती करेल एकदा जोरदार टाळ्या उद्या मयूरदादा शेळके या नावासाठी. आज त्याने जे सहकार्य या क्रिकेट स्पर्धेसाठी केलं ते देखील उल्लेखनीय होतं. थँक्यू सो मच. हाफ ट्रॅकर बॉल मिस फील्ड. बॉल चाललाय मागे, लॉंग स्टॉपला प्रयत्न सुरू सुरू सुरू. फायनली बॉल फरार, सीमारेषेबाहेर 4. रन्स या ओव्हरमध्ये. मागच्या 5 बॉलमध्ये आपण पाहता 12 बॉल करायचे होत्या 40. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 12 आलेत म्हणजे 28 बाकी आहेत. एखादा मोठा फटका शेवटच्या ओव्हरमध्ये काहीशी संधी नक्कीच असेल होम साईड होणे टीमला. कारण अजूनही मैदानावरती चंदू बागर चांगली बॅटिंग करताना दिसलाय. अंतिम 7 बॉल 28 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. वेळ जास्त घेत आहे टीम आंबेगाव. तुमचा टाइम संपला. जवळजवळ आपण पाहता 2 सेकंद बाकी आहेत. त्यामध्ये बॉल आता नाही पडणार आहे. झाली आहेत तुमची 15 मिनिटं. चौथ्या षटकात फक्त 4 खेळाडू असतील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. कारण तुम्ही 15 मिनिटांमध्ये 3 षटकं नाही पूर्ण करू शकलेत तर अंपायरसाठी एक महत्त्वाचा मेसेज. फक्त 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. कारण फक्त आणि फक्त 27 सेकंद तुम्ही एक्स्ट्रा वापरली आहेत आणि एकेका सेकंदाची व्हॅल्यू ही मोठी आहे.
अकॉर्डिंग टू रूल 50 मिनिटच्या आत तुम्हाला टाकायची होती 3, नाही झाली आहेत तर फक्त 4 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती इथनं 6 आणि जिंकण्यासाठी अजूनही धावा या ठिकाणी बाकी आहेत, त्या म्हणजे 27. 6 चेंडू 27ची गरज, 4 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचा फायदा उचलला जाईल का? फास्ट खेळा. जर 5 मिनिटांमध्ये अगदी षटक नाही झाला तर फक्त 3 खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर मिळतील. आणि स्वतः ऑर्गनायझर्सचा हा मेसेज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जरी तुम्ही होम टीम असेल, आंबेगावकर चषक आणि इथलं क्रिकेट सगळ्यांसाठी सारखंच आहे आणि दिनेश दादा त्यांची महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. विथिन 5 मिनिट्स तुम्हाला षटक टाकायचंच. कदाचित तुम्ही होम टीम आहेत, 27 रन आहेत, 17-18 रनची पेनल्टी पण लागू शकते. 6 बॉल 27ची गरज. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक घेऊन गोलंदाज तयार झाला रोशन गवाळे. 6 बॉल 17. फिल्डिंग सेट केली जाते. एक आहे ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन, एक समोर मिड विकेट, एक समोर लॉंग ऑफ. 4:38च्या बाहेर. फटका पहिल्या बॉलवरती आणि इथे नशिबानं काहीशी साथ जरूर दिली. सिंगल कंप्लीट नाही झाली आहे आणि त्याआधीच दोन्ही त्या बॅटर्सनं मात्र 2 कंप्लीट केलेत, बट मिळणार एकही नाही. याचं कारण काय? स्ट्रायकर बॅटर्सला स्ट्राईक हवी होती, त्यामुळे पुन्हा एकदा चंदू स्ट्रायकर हिंडला आला अर्ध्या विकेटवरनच, त्यामुळे एकही रन कंप्लीट नाही या ठिकाणी. बट मैदानावरती रोशन मुरबाडे म्हणेल की आता माझी मिस्टेक काय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 27 रनची गरज. सेमीफायनलची मॅच. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव अतिशय चांगलं क्रिकेट मैदानावरती दाखवतीये. या स्पर्धेमध्ये अफाट मेहनत रोशन गवाळे आणि ब्राईट ब्रदर्सनं देखील घेतली आहे आणि डिझर्व करत होती टीम. ज्या अनुषंगानं क्रिकेट त्यांनी दाखवलं कालच्या दिवसामध्ये. रिदम कदाचित आज मसा स्टॉपवरती विसरून आला. रोशन शोधावा लागेल, वेळ ऑलरेडी कमी आहे. 5 बॉल 27. क्लीन बॉल, फलंदाज बाद. सेलिब्रेशन सुरू आहे. रोशनला मिळणारा विकेट. बाद झाले चंदू बांगर आणि धक्का लागला मैदानावरती. हा 4था टीम ओमसाई ठुणे क्रिकेट संघाला. चला न्यू बॅटर प्लीज थोडंसं लवकर जा. चला फास्ट खेळा. आता पेनल्टीचा सामना खरंच तुम्हाला करावा लागेल. रन्स तुमच्याकडे जास्त आहेत म्हणून तुम्हाला टेन्शन नाही आहे, बट प्लीज लवकर खेळा कारण तुम्हाला माहिती आहे नंतर आपल्याला फायनल कव्हर करायची आहे. बॉल तयार होतील. बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील बॉल. तर केतन घरातकडनं रोशन गवाळीच्या विकेटसाठी आले 200 रुपयाचं पारितोषिक. या आधी आलं होतं घरात दादांकडनं ज्यांचा आज वाढदिवस आहे, म्हणजे टोटल 700. आता रोशनला मिळतील. इकडे पण पेनल्टी आहे. जसं प्राइज येते प्लेयर्सला हे सगळे भरपूर खुश होतात. बेटा मन में लड्डू फुटा लाईक दॅट. नो बॉल. एका बाजूला तुम्ही 6 क्षेत्ररक्षक सेट केलेत. आधीच वेळ कमी आहे. आंबेगाव करतीये काय. रन्स भरपूर मोठ्या होत्या 52. अन्यथा या चुका महागड्या पडू शकतात येणाऱ्या काळामध्ये. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. लाईन अतिशय सुंदर आणि चेंडू जातो या ठिकाणी डॉट. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल साफेवाडी पठार आणि त्यांना फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल या मॅचची विनर टीम आणि ती कदाचित सध्या मैदानावरती असणाऱ्या ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. फटका एक्स्ट्रा कव्हरला उंच हवेत, डाऊन दी बॉल फील्ड त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि हा येतोय षटकार षटकार षटकार. तिथनं मैदानावरती अजूनही आपण पाहताय 2 आणि रन्स बाकी आहेत 20. स्लो बॉल कमी गतीनं टाकलाय. नॉन स्ट्रायकर इनला बॅटर्स जातील त्या ठिकाणी. आता रनआउट केलं नाहीये, माहिती आपल्याकडे वेळ कमी आहे. 1 बॉल 19ची गरज आणि थोडाच वाद. आता मेगा फायनलची मॅच या ठिकाणी सुरू होईल. फायनल मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल.
बॅकफुटला जाऊन लॉफ्ट करायचं होता बॅटची कडा, बॉल मागे. 18 धावेनं हा सामना डिफेंड करून रीच इन फायनल. टीम ब्राईट ब्रदर्स आंबेगाव, स्वागत आहे आपलं. चाफेवाडीच्या विरुद्ध केला जाईल लगेच टॉस आणि या दोन्ही कॅप्टन आपण करूयात नाणे फेकीचा कौल आपल्या टॉस टाइम बॉक्स मध्ये. कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेदरिए या मरिए